रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्नच पडतो. त्यातल्या त्यात सकाळच्या घाईमध्ये तो झटपट बनणारा पाहिजे आणि खास म्हणजे तो घरातल्यांसाठी पौष्टिकसुद्धा पाहिजे. तर अशा घाईच्या वेळेस तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. फक्त 5 मिनिटांमध्ये बनून तयार होतो आणि भरपूर पौष्टिकसुद्धा आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. ह्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. जे आपण रेग्युलर रोज चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ आपण 1 वाटी बाउलमध्ये ॲड करून घ्यायचं. सोबतच दुसऱ्या बाउलमध्ये आपण 2 अंडीसुद्धा फोडून घ्यायची. जर तुम्ही डाएटवर असाल आणि अंड्याचा पिवळा भाग जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तोही स्किप करू शकता. फक्त अंड्याचा व्हाईट पार्ट घ्यायचा. जर तुम्ही नाश्ता जास्त प्रमाणात बनवणार असाल तर तुम्ही गव्हाचं आणि अंड्याचं प्रमाण हे कमी जास्तसुद्धा करू शकता. जेवढी क्वांटिटीमध्ये नाश्ता बनवायचे त्यानुसार गव्हाचं आणि अंड्याचं प्रमाण तुम्ही वापरायचं. ज्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच बाउलमध्ये आपण फोडून घेतलेली अंडी टाकून घ्यायची आणि सोबतच आपल्याला आवडतील त्या भाज्यासुद्धा आपण या बॅटरमध्ये ॲड करायच्या. मी फक्त ह्या ठिकाणी एकदम बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि किसून घेतलेलं गाजर आणि एकदम बारीक बारीक कट केलेली शिमला मिर्च. ह्या ठिकाणी जर तुम्ही बीटरूटसुद्धा किसून ॲड केलं तरीही छान लागतं. बरेच जण ह्या ठिकाणी टोमॅटो किंवा पत्तागोबीसुद्धा किसून ॲड करतात. घरात मुलं ज्या भाज्या खात नाहीत अशा वेळेस ह्या अंडा पराठ्यामध्ये तुम्ही ह्या भाज्या मिक्स करा. भाज्या ॲड करून झाल्यानंतर काही साधे बेसिक आपल्या घरी अवेलेबल असलेले मसाले टाकून घ्यायचे. जसं की हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ. ह्या ठिकाणी जर तुम्हाला गरम मसाला किंवा कोणताही तुम्हाला जो आवडतो तो मसाला तुम्ही ॲड करू शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करून घ्यायचं. मीठसुद्धा आपल्या चवीनुसार ॲड करायचं आणि हे सर्व आपण अंड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं. ह्या ठिकाणी एकदाच भरपूर पाणी ॲड नाही करायचं. नाहीतर गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या बनतील आणि बॅटर व्यवस्थित मिक्स नाही होणार. त्यामुळे थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार करायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असली पाहिजे. जसं आपण उत्तप्प्यासाठी कन्सिस्टन्सी करतो त्यानुसार. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. परफेक्ट असा आपला अंडा पोळा बनून तयार होईल. बॅटर रेडी झालेलं आहे. तर छानपैकी तुम्ही तव्यावर थोडंसं तेल लावून त्याला ग्रीस करा. सर्वात महत्त्वाचं अंडापोळीसाठी आपल्याला भरपूर तेलसुद्धा लावण्याची गरज नाही आणि ह्या ठिकाणी कोणताही नॉनस्टिक पॅन असण्याची सुद्धा बिलकुलही गरज नाही. तुम्ही रेग्युलर तव्यावरसुद्धा ही अंडापोळी बनवू शकता. तव्यावर थोडंसं ऑइल टाकून त्याला ग्रीस करायचं आणि त्यावर आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण बॅटर ॲड करून त्याला थोडंसं पसरून घ्यायचं. ह्या ठिकाणी मी एकच अशी मोठी अंडापोळी बनवली होती. तुम्ही छोटी छोटी पॅनकेक साईजमध्ये अंडापोळी बनवली तर मुलांना दिसायलाही खूप छान वाटेल आणि खायलासुद्धा मजा येईल. आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही अंडापोळी बनवून घ्या आणि तव्यावर थोडंसं ऑइल ॲड करा आणि दोन्ही साईडनी एकदम खमंग असं भाजून घ्या. भरपूर प्रमाणात भाज्या वापरल्यामुळे फायबर असलेला हा नाश्ता, अंड्याचा वापर केल्यामुळे भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा भेटणार. आपण कोणताही ब्रेडचा वापर केला नाही त्यामुळे मैदासुद्धा आपल्या पोटात जाणार नाही. गव्हाच्या पिठामुळे भरपूर सारे कार्बोहायड्रेटसुद्धा भेटणार. तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता की अंडापोळी दिसायला किती छान एकदम पराठ्यासारखी दिसतीये आणि बनवायला तर फक्त 5 मिनटं लागले. तर सकाळच्या घाईमध्ये हा नाश्ता परफेक्ट आहे. मी फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 अंडी वापरली होती. त्यामधून 5 अंडा पराठे बनवून तयार झाले होते आणि तेही एकदम सॉफ्ट आणि झटपट. तर सकाळच्या घाईसाठी हा एक परफेक्ट नाश्ता रेसिपी आहे. तुम्ही ही ब्रेकफास्ट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. खूप सॉफ्ट अशी अंडापोळी बनून तयार होते. ऑमलेट ब्रेड खाण्यापेक्षा एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. थँक्यू.